इथे राजेशिव छत्रपती शिवाजी महाराज मातेच्या प्रतिमे विद्येच्या गौरवाचा सिद्धीकरण चालवले. त्यानंतर गजानन घोटगावामध्ये अनेक वर्षापासून कुस्तीचे सामने होत नव्हते, परंतु निलेशदादा पाटील यांच्या माध्यमातून नितेश दादा पाटील यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने मोठ्या उत्सवामध्ये या ठिकाणी कुस्ती सामने ठेवण्यात आलेले आहे. मोठमोठे पैलवान या ठिकाणी आलेले आहेत. काय सांगता? आज या घोटगावामध्ये आई गावदेवी यात्रेच्या निमित्ताने कुस्तीचे सामने हे आयोजित करण्यात आलेले आहेत. माननीय नितेश पाटील आपले नवनिर्वाचित नगरसेवक जे गेल्या अनेक काळापासून हे या इथे सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर होते, या इथे धार्मिक सलोखा राहावा, सामाजिक सलोखा राहावा यासाठी त्यांनी भरपूर चांगलं काम केलं. युवकांना या इथे त्यांनी ऊर्जा दिली आणि या इथे युवकांसाठी चांगले असे कार्यक्रम त्यांनी दिलेले आहेत. म्हणजे ज्या प्रकारे माझ्या क्रीडा स्पर्धा असतील किंवा त्याचबरोबर येथे व्याख्यानं असतील, असे विविध प्रकारे त्याचबरोबर शैक्षणिक सुविधा या चांगल्या प्रकारे या इथं चालाव्यात त्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न हे खरोखरच वाखाणण्यासारखे होते. म्हणून ज्यावेळेला ते निवडणुकीला उभे राहिले आणि निवडणुकीला ते अतिशय भरघोस मतांनी असे ते निवडून आले आणि त्यांनी त्यांचं कार्य हे निवडून आलो, आता मी मोकळा झालो अशी स्थिती, अशी स्वतःची कोणतीही मनस्थिती न करता त्यांनी इथे यात्रा आलेली आहे. तर मग इथे पुन्हा एकदा कुस्तीचं जुनी असलेली गावाची संस्कृती ही त्यांनी पुन्हा एकदा चालू केलेली आहे आणि आज मग त्यांनी इथे कुस्तीच्या स्पर्धेला या इथं प्रचंड असा इथं जनसमुदाय इथे उमटलेला आहे. मग पूर्वीच्या काळामध्ये जत्रा म्हणजे समजा काही बाई असे काही कार्यक्रम ठेवावेत असे प्रकार चालायचे, परंतु या इथे कुस्तीचे कार्यक्रम ठेवून तरुणांना आणि लहान मुलांना या इथे त्यांनी आकर्षित केलेलं आहे. त्यांनी शारीरिक कसरतीकडे आकर्षित त्यानं केलेलं आहे. स्वतःचं व्यक्तिमत्वाचा विकास हा करणं किती आवश्यक आहे हा विचार सर्वांनी करावा, ह्यासाठीचे यांनी अशा प्रकारचे जे कार्यक्रम ठेवलेले आहेत खरोखरच वाखाणण्याजागे अभिनंदनास्पद असे हे कार्यक्रम आहेत. मी त्यांचं अभिनंदन करतो आणि पुढील काळातसुद्धा त्यांनी अशाच प्रकारचे कार्य हे चालू ठेवावेत. घोटगाव हा या इथे मोठ्या प्रमाणामध्ये या इथे नागरीकरण होते आहे. या नागरीकरणाला एक चांगली अशी दिशा भेटावी आणि या इथे येणाऱ्या नागरिकांना येथे राहण्याचा अभिमान वाटावा, अशा प्रकारचं जीवनमान, अशा प्रकारचं राहणीमान हे या इथे ते निर्माण करत आहेत. खरोखरच सांगता त्यांच्या निमित्ताने त्यांच्यामुळे या इथे एक मोठा घोटगाव हा सांगता एक नक्कीच सांगता प्रसिद्ध असं ठिकाण म्हणून कार्य पावेल. या इथं सगळ्यांना या इथं यायला, या इथे राहायला, इथला नागरिक व्हायला आवडेल याच्यामध्ये कोणती शंका मला वाटत नाही आहे. मी या इथे या यात्रेच्या निमित्ताने या कुस्तीच्या सामन्यांसाठी मी आणि त्याचबरोबर नितेश पाटील यांना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी मी शुभेच्छा देतो. आज आमच्या आई गावदेवी यात्रेनिमित्त आज आम्हाला 6 वर्ष पूर्ण झाले. आम्ही यात्रेच्या निमित्त आज पहिल्यांदाच आम्ही कुस्तीचे जंगी सामने आज या घोटगावामध्ये आमच्या भरवलेत आणि आज ते पाहता या इथे जवळपास पनवेल तालुक्याचे आमचे बरेचसे नगरसेवक, त्याचबरोबर आमच्या पनवेल नगरीचे प्रथम नागरिक महापौर नितीनभाई पाटील यांची देखील उपस्थिती आपल्याला पाहायला मिळाली. त्याचबरोबर आमचे कुस्ती संकुलाचे अध्यक्ष परेशजी ठाकूर साहेब त्यांची देखील उपस्थिती आपल्याला या मंचावरती पाहायला मिळाली. त्याचबरोबर आपण पाहत आहात की पूर्ण राज्यभरातून इथे पैलवान आलेत आणि बऱ्याचशा कुस्त्या इथे आपल्याला पाहायला मिळाल्या. पहिलाच वर्ष असल्यामुळे आपल्याला एवढी आशा नव्हती का एवढ्या पैलवान आणि वस्तादांची इथे हजेरी लागेल, पण खरं तर कुस्ती पैलवान आणि इथल्या नागरिकांमध्ये पाहताच की एक उत्साहाचा एक वातावरण इथे निर्माण झाला आणि बऱ्याचशा कुस्त्या मोठमोठ्या आपल्याला इथे पाहायला मिळाल्या आणि नक्कीच येणाऱ्या काळामध्ये या अशा कुस्त्या मी नगरसेवक म्हणून नक्कीच इथे प्रत्येक वर्षी वेगवेगळ्या पद्धतीने भरवल्या जातील माझ्यातर्फे आणि बरंच माझे जेवढे पण सहकारी आहेत नेहमीच
सांस्कृतिक कार्यक्रम असेल किंवा शैक्षणिक कार्यक्रम असेल, नक्कीच माझ्या सगळ्याच सहकाऱ्यांचा मला चांगला साथ असतो आणि चांगल्या रीतीने ते मला सहकार्य करून या अशा कार्यक्रमामध्ये मला प्रतिसाद देऊन मला एक ऊर्जा देण्याचं काम माझ्या सहकाऱ्यांमार्फत देखील होतं आहे. माझे भाऊ विश्वनाथ पाटील आता माझ्यासोबत आहेत, त्याचबरोबर आमचे बालाराम पाटील आहेत, त्याचबरोबर रुपेश निगुकर आहेत, तकदीर पाटील, प्रभाकर पाटील, हरचंद्र कोहली, शिवा गोंधली. नेहमीच प्रामुख्याने तुम्हाला प्रशांत दारावकर असतील माझ्यासोबत दिसतात आणि क्रिकेटचे सामने असतील किंवा मग सांस्कृतिक कुठलाही कार्यक्रम असेल तर प्रामुख्याने त्यांची साथ माझ्यासोबत असते. युवा वर्गाची ताकद काय असते ती मला ते पूर्ण प्रभागाला दाखवून देतात की नितेश पाटील आणि नितेश पाटीलचे युवा नेहमीच वर्षभरासाठी वर्षात वेगवेगळे कार्यक्रम तुम्ही भरवत असतो आणि त्यांचा सहकार्य मोलाचा मला असतो. त्याचबरोबर आमचे युवा नेते मंदार कदम, प्रमोद कदम, त्यांचा देखील मला एक मोठी साथ असतो. त्यांच्या सगळ्यांच्या साथीने नक्कीच जो पण मी जेव्हा कार्यक्रम अरेंजमेंट करतो आहे तेव्हा माझा कार्यक्रम सक्सेसच होतो आहे. आज बघितला तर मी या 4 दिवसामध्ये या कार्यक्रमाची मी तयारी केली आहे. आमचे गावचे ज्येष्ठ नागरिक आमचे भगवान दत्तू पाटील, BD पाटील, त्यांनी मला ही संकल्पना सांगितली की नितेश आपल्याला आपल्या गावदेवी यात्रेनिमित्ताने आपल्याला एक कुस्तीचे जंगी सामने इथे भरवायचे आहेत आणि नक्कीच त्यांचा नातू देखील आमच्या गावचं नाव एक रोशन करतो आहे. चांगला कुस्तीपट्टू आहे आणि चांगल्या कुस्त्या तो खेळत असतो. आज तो अनफिट असल्यामुळे त्याची कुस्ती आपल्याला पाहायला नाही मिळाली. नक्कीच येणाऱ्या काळामध्ये तो देखील त्याची कुस्ती आपल्याला पुढच्या वर्षी आपल्याला बघायला भेटेल आणि इथल्या या नागरिकांसाठी आपल्या गावचं नाव एक वर आम्हाला या पूर्ण यूट्यूब मार्फत असेल किंवा तुमच्या चॅनल मार्फत तुम्ही दाखवाल. धन्यवाद. सर्वप्रथम गावदेवी मंदिराच्या निमित्ताने, या जत्रेनिमित्ताने आम्हाला इथे बोलवण्यात आलं, याचे आम्ही मनापासून आभारी आहे. सर्वात मोठे आभारी म्हणजे आभार मानले पाहिजे. मैदानी कार्यक्रम असो त्याच्यामध्ये नेहमी पुढाकार असतो आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता बरोबर आहे. आजपर्यंत एकही असा कार्यक्रम नसेल जो कधी सक्सेस झाला नाही. एकूण एक कार्यक्रम सक्सेस झालेत. आज कुस्तीचा कार्यक्रम झाला. ह्याच्या आधी आपण पाहिले असेल मध्यंतरी दादा इलेक्शनच्या वेळेस गावातले काही कार्यक्रम असतात, शैक्षणिक कार्यक्रम जे मंदिरामध्ये शाळेमध्ये राबवले जातात, त्याच्यातही आपले दादा पुढे असतात. खरोखरच आपले या प्रभागामधली आई नितेश दादा पाटील नगरसेवक यांनी जवळपास आई गावदेवी यात्रेनिमित्त 6 वर्षे मला तर वाटतं पूर्ण झालेत आणि ही प्रथमतःच कुस्त्यांच्या जंगी सामने नितेश दादांनी आयोजित केलेले आहेत. खरोखरच त्यांचं प्रत्येक आयोजन हा खूप चांगल्या प्रकारे पार पडलेलं असतं. पण हे घोडगावामध्ये प्रथमतःच कुस्त्यांच्या जंगी सामने खूप चांगल्या प्रकारे पार पडलेले आहेत आणि मला तर वाटतं नितेश दादांचं बोलताच सगळी का दोस्तीच्या दुनियेतला राजा माणूस आहे आणि या युवा पिढी त्यांच्यासोबत खूप आहे. एवढंच सांगू. खेळाडूंना काय शुभेच्छा द्या? खेळाडूंना आता प्रत्येक खेळामध्ये हारजीत तर असतेच, पण आजची जी कुस्ती झाली खरोखर खूप चांगल्या प्रकारे झाली आणि येणारे आपल्या राज्यामधले जिल्ह्यामधले जे पैलवान आहेत त्यांना पण कुठेतरी एक चांगला प्रोत्साहन दिला पाहिजे आणि आपले या कुस्त्यांचे जे पैलवान आहेत त्यांना पण एक कुठेतरी एक चांगली साथ दिली पाहिजे आपल्या चांगल्या पुढाऱ्यांनी. एक युवा नेतृत्वाचा झंझावात त्या ठिकाणी कार्य त्यांचं पाहायला मिळते. आपली युवा पिढीची साथ भविष्यात त्यांच्या पाठीमागे कशी उभी राहील? 100% असणार, कारण का त्यांचं लक्ष हा युवा पिढींवरच आहे आणि युवा पिढींची जर साथ असली तरच माणूस पुढे जातो.